नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 2.3 मधलं प्रश्न क्रमांक 5वा काय दिलं आहे, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. ओके, ह्याच्या करणी संख्या दिल्यात त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3, 4, 5 गणितं बघितली. आता 6वं आणि 7वं गणित आपल्याला बघायचं आहे. ओके, करणीला सोपं रूप देऊन त्याच्यामधले लहान कुठली आणि मोठी कुठली आपल्याला बघायचं आहे. ओके, तर 6वं गणित बघूया. 5 वर्गमूळ 3 आणि 9 या दोन संख्यामधली मोठी कोणती संख्या आहे ते. 5 वर्गमूळ 3 आणि 9. ओके, हे गणित मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. ते सोडायचं कसं, 5 वर्गमूळ 3 पहिला ते ह्याची फोड करून बघूया. तर 5चा वर्ग किती होतो, 25. 5ला वर्गमूळात घेण्यासाठी त्याचा वर्ग करावा लागेल, गुणिले हे 3 जसं आहे तसं लिहायचं आहे. 25 3 किती होतं, 75. वर्गमुळामध्ये 75. ओके, त्याचप्रमाणे 9चं कसं होणार आहे, 9ला वर्गमूळ घ्यावं लागेल आणि इकडे पण वर्गमूळ चिन्ह आहे म्हणून 9चा वर्ग किती, 81. ओके, वर्गमुळात 81. आता या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे, या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे, हे बघा, वर्गमूळ 81च मोठे आहेत. इथे आपण खाली लिहूया, म्हणून वर्गमूळ 75 अगदी मोठी संख्या कुठली आहे, वर्गमूळ 81 मोठी आहे. ओके, म्हणून काय 5 वर्गमूळ 3 याच्यामधली 9 ही संख्या मोठी आहे. आता कुठलं शेवटचं गणित 7वं, पण तुला 7 आणि 2 वर्गमूळ 5 या दोन संख्यामधली मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला बघायची आहे. जसं हे गणित सोडवलं तसंच हे गणित सोडवायचं आपल्याला. 7 आणि काय 2 वर्गमूळ 5. ओके, पहिला आपण 7चं बघूया. 7ला आपल्याला वर्गमूळच्या आत घ्यायचं, म्हणजे 7चा वर्ग करावा लागेल. किती होतो, 49. ओके, हे डायरेक्ट सुटलं आहे. त्याच्यानंतर 2 वर्गमूळ 5. आता 2चा वर्ग किती आहे, 4. वर्गमुळात घ्यायसाठी 2चा वर्ग करावा लागेल. जसं इथे वरती केला ना तसाच. आता वर्गमुळात ऑलरेडी 5 आहे, म्हणजे 5 तसे तसे लिहूया, मध्ये गुणाकार चिन्ह. ओके, 4 पंचा 20 होतात. हे वर्गमूळ 20. तर वर्गमूळ 49 आणि वर्गमूळ 20 मधलं मोठं कुठलं संख्या, ही वर्गमूळ 49. ओके, म्हणून काय लिहायचं आहे, वर्गमूळ 49 ही मोठी संख्या आहे. कोणापेक्षा, वर्गमूळ 20पेक्षा. म्हणून 7 ही मोठी संख्या आहे 2 वर्गमूळ 5पेक्षा. ओके, अशा प्रकारे 5व 6वं गणित 6वं आणि 7वं गणित झालेलं आहे. बाकीची गणित मागच्या व्हिडिओमध्ये होती. ओके, धन्यवाद.